कृषी ग्रुप बुलढाणा यांचा हिंद केसरी बब्या सुद्धा गटपास झालाय. गट क्रमांक 6 मध्ये पाहिलं. काय म्हणताय आज कुणासोबत पडला बाबे? जालन्याचा तेजा. लांबचा पैरा आहे आज. बर. पुसेगावला पण काय झालं कसं काय? तास पलटी झाली. बर बर. आज काय अपेक्षा आहे? शेवटच्या क्रमांकाला पण 1 लाख बक्षीस आहे. हा सगळ्यांचीच अपेक्षा असते. हा सगळ्यांनी बर बर. आता कुठे होतं बाबे? वडगावला होतं. बर चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. ड्रायव्हर कोण? नाना होते. बरं चला. मित्रांनो 22-11 पिस्टन पण गटपास झालाय. गट क्रमांक 3 मध्ये पडला. काय म्हणताय कसं चाललंय मैदान? भागातलं मैदान आज काय अपेक्षा आहे आज कसं काय पिस्टन कडून? हा आणि शेवटच्या क्रमांकाला पण 1 लाख बक्षीस आहे. काय सांगाल मैदानाबद्दल? काय सांगाल? फायनल राहिलं तर हा काही विषय नाही. शेवटच्या वेळेला बक्षीस 1 लाख आहे त्यामुळे काय विषय नाही. आज कुणासोबत पडला? रणजित सरजे. बरं कसं नियोजन? पहिल्यांदा जोडी पडली का? गाडी पडली होती उरकांच्या. बर होते हा आता परत गाडी नियोजन त्यावेळेस सरांनी पायरा केलेला का निंबाळकर सरांनी? बरं बरं चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. चल असता त्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर पण गटपास झाला. गट क्रमांक 11 मध्ये पाहिला आणि सोबत आज घरचीच गाडी पाहिली म्हणजे वजीर पाहिला. खूप सुंदररित्या पळून सेमीमध्ये प्रवेश केला. मुंगळा पण गटपास झालाय. गट क्रमांक 7 मध्ये पाहिला. 7 मध्ये पळाला. नमस्कार. गाव कोणतं तुमचं? मानमोळशी. बर आज कोणासोबत पडला मुंगळा? काय आज इंजवडेकरांचा यमो होता. बर कशी पाहिली जोडी? गाडी चांगली पळाली. खालूनच गाडीला चांगला गॅस लागला वरपर्यंत. मुंगळाची कुठे मैदान झाली कशी काय चालू सीझनला? बैल आपला 4 बैलातला बैल होता. हा 4 बैलातला आपण 4थं मैदान असं नाही आपलं. बर माग पण वडकीला गाडी राहिली होती आपली. पुढे सेमीला घासाघास झाली. एक हाताचा फरक. कुठल्या कांदी पळतो बैल तसा आता डावीने पळवतोय पण बैल दोन्ही पब्लिकने पळवतो. बर आतून बाहेरून 4 खांदी. आज काय अपेक्षा आहे जोडी? काय आले बैल उजाडत नाही. बैलाला एवढी गती आहे. चांगल्यांची गाडी मारायची ताकद आहे बैल. काय होते पैर होत नाही काय होत नाही त्यामुळे बैल थोडा उजाडत नाही आपला. त्याची कंडिशन चांगला पळतोय म्हणजे पैरे मिळतील लवकरच. हा पैरे मिळते. आता जरा तुम्ही आमची पोचवा पुढे. नक्की पैरे चांगले झाले पाहिजे. चांगल्या बैलांबरोबर पळले पाहिजे. शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा अवस्था म्हणजे रायफल 81 गटपास झालाय. गट क्रमांक 8 मध्ये पाहिलं. नमस्कार. नमस्ते. काय म्हणताय? बरंच लांब आलाय. लांब म्हणजे ह्या मैदानाला मोठं मैदान पडलं की आपण हा मला वाटते या मैदानात 2 गुलाल घेतले ते यापूर्वी. त्या मैदानात 2 वेळा आणला आणि दोन्ही गुलाल घेतले. आज कुणासोबत पडलं? आज बावधनचं लक्ष. कशी पाहिली जोडी? काय गाडी चांगली पडली ना? पहिल्यांदा पळाली पण चांगली पळली. कोणत्या खांदी रायफलला झोपलेलं कसं? उजवाच खांदी. बर काय म्हणताय? पिस्टन गटपास झाला. कसं पळालं? काय चांगलं पळलं ना? आत्ता झाला का तुम्ही? बाहेर चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. चल मित्रांनो वेगाचा बादशाह म्हणजे मुंबई द्या बैलानं गाजवली. आता घाट पण गाजवते असा भुंगा पण गटपास झालाय आणि आज सोबत पडला द्वारलीकरांचा हरण्या. गट क्रमांक 17 मध्ये पाहायला बघा. ड्रायव्हर नमस्कार. काय म्हणताय आज कसा पाहायला भुंगा? आज भुंगा चांगलाच पळाला. बर पहिल्यांदाच नियोजन झाले द्वारलीचा हरण्या आणि भुंगा? गाठावी दुसऱ्यांदा नियोजन. दुसऱ्यांदा. बर बर नाना कुठं गेलेत? नाना कुठे मोहर गेलो. बर बर नाश्त्याला गेलेत का? हा हा नानाच होते ना आज गाडीवर? बर बर. बाब्या पण गटपास झालाय. बर आज काय अपेक्षा आहेत? काय आता अपेक्षा फक्त गुलाल. हा हा चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. चल बुगावडेचा गद्दर आणि सरपंच सुद्धा गटपास झालेत. गट क्रमांक 15 मध्ये पाहिला बघा. मित्रांनो द्वारलीकरांचा हरण्या सुद्धा गटपास झालाय आणि आज सोबत पाहिला भुंगा. नमस्कार. काय म्हणताय? कसं आले जोडी? काय सगळे चांगली गाडी पळाली. हा आणि आयोग आमचा
पुशेगावलाच होणार होता, बर पण पहिला कॅन्सल झाल्याच्या नंतर मग त्यांनी त्यांचं नियोजन केला, मी माझा केला. बर आणि मग जास्त दिवस लांब घालवायचे नाही, तर मग हीच गाडी आम्ही आज पळवली. शेवटच्या क्रमांकाला पण 1 लाख बक्षीस आहे, म्हणजे 8वा नंबर पण लखपती होणार आहे, काय सांगाल? हो, लखपती म्हणजे असं पाहिलंय का मैदानी आपण? वेगळा मी तर माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदाच बघतो हा की 10 नंबर पण ज्याने केला तरी तो लखपती होऊन घरी जाणार, खुश होऊन घरी जाणार. त्याच्यामुळे कोणाची जिथं नाराजी नसणार. हा तरी दादा या एका मैदानात 10 मैदान होती, एवढी बक्षीस एवढी जबरदस्त बक्षीस. जबरदस्त बक्षीस आहे. पुसेगावला खूप सुंदर पाहिली जोडी लखनची आणि हरण्याची. जरा थोडीशी नाराजी झाली प्रेक्षकांची, पण कशी स्पीड जोरात लागलेली तरी पण. प्रेक्षकांची नाराजी नाही, ती देवाची एक लीलाच बोलला तर चालेल. हा. 2024ला जानेवारीत जर मला हरण्यावरती आणि माझ्या कपालाला जर गुलाल शिवागिरी महाराजांनी लावलेला होता, तर त्यांनाच कुठेतरी ते योग्य नव्हतं वाटत का एका वर्षात डबल वेळेला हरण्याला गुलाल लावणं. हा. त्याच्यामुळे मला हारही नाही दिली आणि जीतही नाही दिली, कारण तुम्ही बघत असाल तास वलटून पण गाडी फरकाने पुढे होती आणि तास ओलांडल्यामुळं ती बाद झाली. मग त्याच्यामुळं हार पण नाही आणि जीत पण नाही आणि मला घरी जावं लागला, पण मी आनंदाने घरी गेलो, काही अडचण नाही. पण प्रेक्षकांची इच्छा होती की ही गाडी गुलालात राहावी किंवा पळून तरी काहीतरी निकाल झाला असता, तरी पण ती बघायला कुठेतरी एक आवड आली असती. चालतंय, धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला सेमी आणि फायनलसाठी. सोन्या पण गटपास झालाय आणि त्यासोबत पडला सर्जे. नमस्कार भाऊ. कशी पाहिली जोडी, कसं काय? चांगली पळाली. पहिल्यांदाच नियोजन झालेलं का काय? नाही, मागच्या वेळेस पण पळलेली. बर, आज भागातलं मैदान काय अपेक्षा आहे आज सोन्याला? काय अपेक्षा नाही, गुलाल असं कमी पाहायला मिळतं की शेवटच्या क्रमांकाला पण 1 लाख बक्षीस आहे, काय सांगाल? तुम्ही पाहिले का यापूर्वी असं मैदान? पहिल्यांदाच. बर, सोन्याची मैदान कुठली झालीत, कसं काय म्हणजे यापूर्वी कसं काय गुलाल कुठले झाले, कसे काय? बर, कोणत्या खांदी पोहतो? दोन्ही खांदी पोहतो. चालतंय तुम्हाला सेमीसाठी.